शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. खात्यात जवळ-जवळ 7,000 कोटी रुपये जे आहे ना, ते या ठिकाणी इथे जमा होणार आहे. हो, तुम्ही खरं ऐकलेलं आहे. उद्या दिनांक 4 ऑगस्ट रोजी इथे शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये हे जे पैसे आहे ना, हे पैसे जमा होणार आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही ते के-वाय-सी केलेली असेल, तरच तुमच्या अकाउंटवरती हे जे पैसे आहे, हे जमा होणार आहे. तरच तुमचं जे कर्ज आहे ना, हे माफ होणार आहे. हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं आहे. तर आता याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती या ठिकाणी आपण ते बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल तर आताच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल 16,94,000 शेतकरी ते पात्र ठरलेले आहेत. म्हणजे ज्यांनी के-वाय-सी केलेली आहेत, त्यांचा जो लाभ आहे ना, तो त्यांच्या अकाउंटवरती उद्या जमा होणार आहे आणि त्यांचं कर्ज जे आहे ना, हे माफ व्हायच्या तयारीत आहे. या पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात येत्या मंगळवारी एकाच वेळी सुमारे 7,000 कोटी रुपये जमा केले जाणार आहे. बघा इथे उद्या म्हणजे मंगळवारी इथे जे पैसे आहे ना, म्हणजे 7,000 कोटी रुपये इथे तुमच्या अकाउंटवरती ते जमा केले जाणार आहे. प्राप्तिकर भरणाऱ्या 94,000 शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलं असून आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे ही रक्कम जमा केली जाणार आहे. बघा त्यांनी ते काय सांगितले, की जे शेतकरी प्राप्तिकर भरतात असे 94,000 शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांना इथे अपात्र ठरवण्यात आलेलं आहे, असं सुद्धा ते यांनी या ठिकाणी ते सांगितलं आहे. परंतु जर तुम्हाला इथे 7,000 कोटी जर तुमच्या अकाउंटवरती इथे जमा व्हायची असेल, तर तुम्हाला इथे सगळ्यात पहिलं म्हणजे आधार लिंक केलेलं असणं इथे गरजेचं आहे. तरच तुमच्या अकाउंटवरती ही जी रक्कम आहे, ही रक्कम तुमच्या अकाउंटवरती ती जमा होणार आहे. तरच तुमचं जे कर्ज आहे, ते नील होणार आहे. त्यामुळे ते एकदा तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर तुमची के-वाय-सी झालेली आहे का कर्जमाफीची, ते सुद्धा तुम्ही एकदा कमेंट करून नक्की सांगायचं आहे, जेणेकरून आम्हाला कळेल की किती शेतकरी बांधवांनी अजून इथे के-वाय-सी करायची ती बाकी आहे आणि किती शेतकरी बांधवांनी के-वाय-सी ती केलेली आहे. तर राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत सहकार विभागाने मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. या योजनेतील उर्वरित 16,94,000 पात्र शेतकऱ्यांचे पैसे जे आहे ना, हे दिले जाणार आहे. 4 ऑगस्ट रोजी म्हणजे मंगळवारी या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी 7,000 कोटी जे आहे ना, हे जमा होणार आहे. इथे अशी जी माहिती आहे ना, ही माहिती सहकार विभागातील सूत्रांनी या ठिकाणी दिलेली आहे. पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज खात्यात पैसे जमा होणार असल्यामुळे या शेतकऱ्यांचा पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्ग अखेर या ठिकाणी मोकळा होणार असल्याचे सांगितले जात आहे. बघा या ठिकाणी तुमचं मंगळवारी जे आहे ना, हे कर्ज नील होणार आहे आणि तुम्ही नंतर जे आहे ना, तुम्ही पीक कर्ज पुन्हा एकदा या ठिकाणी काढण्याचा तुमचा जो मार्ग आहे ना, तो या ठिकाणी मोकळा होणार आहे. आता राज्य सरकारने कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांना 2 लाखांच्या मर्यादेत कर्जमाफी होण्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली होती. तसेच नियमित कर्ज फेरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹50,000 प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या वाट्याची 2 लाखांवरील रक्कम त्यांच्या बँक खात्यात भरल्यानंतर एकाच वेळी समझोता अंतर्गत त्यांचाही कर्ज खात्यात इथे 2 लाख रुपये जमा होणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी इथे जे दरवर्षी कर्ज फेडतात अशा शेतकऱ्यांना ₹50,000 प्रोत्साहनपर इथे निधी देण्याची घोषणा या ठिकाणी सरकारने केलेली आहे. त्यानंतर 2 लाखांपेक्षा अधिक कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या वाट्याची 2 लाखांवरील जी रक्कम आहे ती सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये इथे जमा होणार आहे. या योजनेनुसार पहिल्या टप्प्यामध्ये 2 लाखांच्या आतमधील कर्जदार शेतकऱ्यांची यादी सरकारने छाननीसाठी इथे प्राप्तिकर विभागाकडे पाठवलेली होती. 94,000 शेतकरी अपात्र आढळून आलेले आहेत. त्यांना यापुढे या योजनेचा लाभ जो आहे ना, तो इथे मिळणार नाही. तर या छाननी प्रक्रियेमध्ये उर्वरित 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची यादी इथे जाहीर करण्यात आली असून, या शेतकऱ्यांना इथे आधार प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांचे पीक कर्ज त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी इथे दिलेली आहे. बघा इथे पुन्हा इथं काय सांगितलेलं आहे, की आधार प्रमाणीकरण म्हणजे तुमची के-वाय-सी बँकेतील के-वाय-सी तुम्हाला करून घ्यायची आहे. त्यानंतर कर्जमाफी सुद्धा तुम्हाला के-वाय-सी ते करून घ्यायची. तर तुमच्या अकाउंटमध्ये हे जे पैसे आहे ना, ते या ठिकाणी ते जमा होणार आहे. तर जर तुम्हाला काही डाऊट असेल कर्जमाफीबद्दल, तर ते कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. तुमच्या कमेंटचा आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. तर भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.